नमस्कार. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या एपिसोडला शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाई तर इकडे शिवाना जगदंबाला थोडीशी आत्मप्रचिती देतो की बाबा नाही, तुला हे सगळं समजायला पाहिजे. तर मीनवाईल इकडे भागाबाई सगळ्या गावकऱ्यांना भडकवत असते की नाही, हा मोठ्या आईचा कोप आहे, हे ते. इकडे जगदंबाला थोडी समज येते आणि त्यानंतर तिथे जे पाणी खाली टाकते तर तिथे विचित्र काहीतरी प्रकार घडणार आहे. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे शिवा विचार करत असतो, देवी तू तुझी शक्ती विसरली असली तरी सुद्धा मला तुला या परिस्थितीची जाण करून द्यायला लागेल. तेवढ्यात तिच्यावरती थोडासा असं जादूसारखं व्हायला लागतं. तर दुसरीकडे भागाबाई समोर सगळे विनवण्या करत असतात की तुम्हीच आम्हाला या संकटातून वाचू शकता. तेव्हा ती म्हणते मी तुम्हाला वाचवेल, पण एक गोष्ट आठवण ठेवा, याचं तुम्हाला सगळं करायला लागेल. तुम्ही दरवेळेला त्या जगदंबाचं ऐकून माझ्या बाबतीत चुकीचे वागले आहेत, म्हणून यावेळेला तुम्हाला माझं सगळं ऐकायला लागेल, तेव्हा तुमचं चांगलं होऊ शकतं. नाही तर तुमच्या घरच्यांचं आणि तुमचं सगळं काही बर्बाद होऊन जाईल. तेव्हा ते म्हणतात भागाबाई तुम्ही आम्हाला या संकटातून वाचवा. तेव्हा ती म्हणते यासाठी मी जे सांगेल ते तुम्हाला करायला लागेल, मला वचन द्या, यावेळेला तुम्ही माझी साथ सोडणार नाही. तेव्हा ते म्हणतात हो हो नक्कीच, तुम्ही जे म्हणा ते आम्ही करू. सगळे तिच्या पायावरती पडलेले असतात. दुसरीकडे जगदंबा त्या पाण्याकडे बघते आणि तिला विचित्रच काहीतरी व्हायला लागतं. तिला ते पाणी काळं काळं दिसतं, पण नॉर्मली ते पाणी वाईटच असतं. पण ते सगळं पाणी ती खाली टाकते. तेव्हा पद्मा तिला विचारते काय झालं ग, तू असं का केलं. तेव्हा ती म्हणते हे पाणी मला काळं वाटलं म्हणून हे सगळं मी केलं आहे. इकडे शिवा तप करायला बसलेला असतो. तेवढ्यात त्या पाण्यामुळे सगळं गवत जळून जातो. हे बघितल्यानंतर त्या दोघींना आश्चर्य वाटत असतो की हे सगळं काय घडलं आहे. तर दुसरीकडे भागाबाईने तिचं मंत्रतंत्र करायला सुरुवात केलेली असते. ती लगेच एक जमीन सारवते, त्यानंतर त्याच्यावरती एक दगड ठेवते, आजूबाजूला रांगोळी काढते आणि हळदी कुंकू देत असते. तेव्हा ते म्हणतात काय हो भागाबाई तुम्ही हे सगळं का करताय, तुळजाई तर आतच आहे ना, मग तुम्ही बाहेर हे सगळं करायची काय गरज आहे. तेव्हा ती म्हणते तुळजाई नाही रे, ही मोठी आई आहे आणि तिला तिचा मान तर भेटायलाच पाहिजे. तेव्हा ते म्हणतात अच्छा ही दुसरी देवी आहे का. तेव्हा ते म्हणतात हो हो दुसरी देवी आहे, तिचा मानपान मी करत आहे. आणि आता कोणी मध्ये मध्ये बोलू नका. ती लगेच तिथे त्या दगडाला हळदी कुंकू लावते, एक विड्यावरती 2 सुपाऱ्या ठेवते आणि म्हणायला लागते हे बघ, जर सुपारी डाव्या बाजूला पडली तर याचा अर्थ असा आहे की तुझा या गावावरती कोप आहे, आणि जर तसं नसेल तर उजवी सुपारी पडेल. आता तू तुझा कौल दे, देवी कौल दे, देवी कौल दे. तिचं झडझडत हे सगळं सुरू असतं. तेवढ्यात कौल येतो आणि डाव्या बाजूची सुपारी खाली पडते. ते बघता गावकरी अजूनच घाबरायला लागतात की हे सगळं प्रकरण काय आहे. तेव्हा ती म्हणायला लागते आता देवी माझ्या अंगात येत आहे. ती डायरेक्टली अंगात येण्यासारखे ना 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 करत नाचायला लागलेली असते. तेवढ्यात सगळे आश्चर्यचकित होतात आणि म्हणायला लागतात देवी तुला काय हवं आहे, हे सगळं जे चाललं आहे त्याच्या मागचं कारण काय आहे. तेव्हा ती म्हणते मला माझा मानपान हवा आहे, मला कोणी मानपानच देत नाही आहे, त्याच्याचमुळे तर मी कोपली आहे, मला माझा मानपान द्या. हे सगळं झाल्यानंतर इकडे भागाबाई मूर्छित होऊन जाते आणि तिथल्याच तिथे पडून जाते. तर दुसरीकडे इकडे जगदंबा म्हणत असते हे सगळं काय आहे, माझा भास तर नाही ना, काहीतरी वेगळंच घडलं आहे, म्हणजे ते पाणी खराब तर नव्हतं ना. तेवढ्यात तिथे शिवा येतो आणि म्हणतो काय ग जगदंबा तू इथे काय करते. तेव्हा ते म्हणते काय नाही पाणी भरायला आली होती. तेव्हा तो म्हणतो अच्छा पाणी भरायला आली होतीस का, पण मला सुद्धा पाणी प्यायचं आहे, मला जरा पाणी देते का. आणि ही मुलगी कोण आहे. तेव्हा ती म्हणते ते आपले नंदी महाराज आहेत ना, त्यांची ही पुतणी आहे आणि तीच तर माझ्या बरोबर राहणार आहे. तेवढ्यात म्हणतो जरा पाणी दे ना, मला पाणी प्यायचं आहे. तो पाणी प्यायला जाईल, तेवढ्यात जगदंबा ते पाणी बाजूला सरते. तेव्हा शिवा म्हणतो काय झालं तू असं का केलं. तेव्हा ती म्हणते हा पाणी काहीतरी विचित्र आहे, याच्यामध्ये विषारी द्रव्य आहेत असं मला वाटते, म्हणून ते पाणी मला काळं काळं वाटत होतं. तेवढ्यात ते सांगायला लागते हे जे आहे ना गवत, हे याच्यामुळेच
पूर्णपणे काळं झालं आहे, जळून गेलं. तेव्हा तो म्हणतो नाही नाही तुझा काहीतरी भास असेल. तेव्हा ती म्हणते नाही नाही हा सगळं सत्य परिस्थिती आहे, आमच्या डोळ्या देखत तर घडलं. तेवढ्यात तिथे नंदी महाराज येतात आणि म्हणायला लागतात गावामध्ये पुन्हा ती भागाबाई आली आहे आणि तिने गावकऱ्यांना स्वतःच्या बाजूने करायला घेतलं आहे. मंदिराच्या बाहेर तंत्रमंत्र सुरू आहेत. तर दुसरीकडे मनुबाई इकडे भागाबाईला उठवते आणि म्हणते भागाबाई तुम्ही ठीक तर आहात ना. तेव्हा ती म्हणते हो मी ठीक आहे, पण देवीचा असर होता ना त्यामुळे मला थोडं अंग भरल्यासारखं वाटत आहे, थोडं वेगळंच होत आहे. तेव्हा ते म्हणतात आता करायचं काय आहे. भागाबाई तुम्ही जे काही सांगा ते आम्ही सगळं करायला तयार आहोत. तेव्हा ते म्हणते आता मी तुम्हाला यादी करून देते, ते सगळं आपल्याला देवीला चढवायला लागेल. तेवढ्यात तिथे तुळजा येते आणि म्हणायला लागते हे सगळं काय आहे, हे सगळं खोटे नाटे आमच्या गावामध्ये चालणार नाही. तेव्हा गावकरी म्हणायला लागतात हे सगळं आता होऊ दे जगदंबा, आम्ही दरवेळेला तुझं ऐकणार नाही. तेव्हा जगदंबा म्हणते असं का करताय तुम्ही काका, हे सगळं नका करू. खरं म्हणजे तर ही बाई सगळ्यांना फसवते आणि अंधश्रद्धामध्ये सगळ्यांना अडवत आहे, हे सगळं तुम्ही करू नका. खरं म्हणजे आपल्या एकीमध्येच बळ आहे, मग हे आठवण ठेवा. तेव्हा ते म्हणतात आमचं खूप सारं नुकसान झालं आहे म्हणून जगदंबा आता मी तुला बळी जाणार नाही. जे काही भागाबाई सांगेल ना आता आम्ही तेच करणार आहोत, म्हणून तू या सगळ्यामध्ये पडू नको, आम्ही आमचं बघून घेऊ. ते अक्षरशः जगदंबाला ओरडा देत असतात. तेव्हा जगदंबा ही थोडी टेन्शनमध्ये येते. हे सगळं झाल्यानंतर भागाबाई खूप खुश असते. तेव्हा ती म्हणते हे बघ आता गावकरी माझ्या बाजूने आहेत, आता मला जे पाहिजे ना ते मी मिळूनच राहील आणि या गावामध्ये आता पुन्हा माझं वर्चस्व असणार आहे, सगळे माझी भक्ती करतील. हे सगळं बोलून ती तावा तिथून निघून जाते. इकडे सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं की आता आपण काय करायचं. तेव्हा जगदंबा म्हणते या भागाबाईने लोकांना पुन्हा फसवलं आहे, त्यांच्या दुखत्या नसेवर तिने हात ठेवला आहे, त्यामुळे तर ते तिचं सगळं ऐकतात. तेव्हा ते म्हणतात आपल्याला त्यांना समजवायला पाहिजे, एक काम करूया आपण सगळ्यांना मारूया. तेव्हा ती म्हणते नाही नाही आपण असं करून काही चालणार नाही, लोकांना समज द्यायला पाहिजे, पण असं नाही की त्यांना मारणं योग्य आहे. तेव्हा ती म्हणते मला तर काहीतरी वेगळाच डाऊट येत आहे. आम्ही जेव्हा विहिरीवरती गेलो होतो ना ते पाणी मला दूषित वाटलं आणि जसंच मी ते पाणी खाली टाकलं ना त्या पाण्यामुळे ते पूर्ण गवत काळं झालं होतं, म्हणजे जळून गेलं, मला काही समजलं नाही. तेव्हा हे सगळं याचा तर परिणाम नसेल ना, याचा काय अर्थ होता. तेव्हा पद्मा म्हणायला लागते मला असं वाटते ग हे सगळं एकत्र लिंक तर नसेल ना, म्हणजे ते दूषित पाणी आणि गावामध्ये आलेली रोगराई. खरं म्हणजे माझे बाबा वैद्य आहेत आणि त्यांनी ज्या प्रकारे मला समजवलं आहे ना दूषित पाणी अस्वच्छता याच्यामुळे सगळं अमंगल होऊ शकतं. तेव्हा जगदंबा म्हणते तुझं म्हणणं बरोबर असू शकतं, कारण की जिथे स्वच्छता नसते ना तिथे दूषितपणा येतो आणि मंगळ आणि अमंगळ झालं की सगळं काही बिथरू शकतं. तेव्हा महिपती म्हणायला लागतो मग आपण एक काम करूया, आता गावकऱ्यांना हे सगळं सांगूया. तेव्हा लगेच शिवा म्हणायला लागतो नाही नाही आपण असं करू शकत नाही, आता त्यांची मनस्थिती हे सगळं ऐकायची नाही आहे. तेव्हा तो म्हणतो मग आपण त्यांना ऐकवू, कारण की हे त्यांच्या चांगल्याची गोष्ट आहे आणि त्यांना समजवणं तर खूप गरजेचं आहे, कारण की आपण त्यांच्या भल्याचा विचार करतोय. जर त्यांना समजत नसेल तर आपण त्यांना समजवायला हवं. तेव्हा तो म्हणतो नाही तू आता घाई करू नको, जरा आपल्याला शांतीने करायला लागेल. तेव्हा जगदंबा म्हणते मलाही शिवाचं म्हणणं पटत आहे. शिवा आपल्याला थोडी सबुरीने गोष्ट घ्यायला लागेल आणि सगळ्या गोष्टी आपल्याला एकदम निरखून बघायला लागतील. पहिले तर गावकऱ्यांच्या मनामध्ये त्या भागाबाईंनी जे काही पेरलं आहे ना ते आपल्याला सगळं काढायला लागेल आणि त्यानंतर आपल्याला या रोगराईचा काय परिणाम आहे हे सगळं सुद्धा शोधायला लागेल. तेव्हा तो म्हणतो एक काम करतोय मी आता गावकऱ्यांचं काय सगळं सुरू आहे, कोणावरती किती आजार आले आहेत ते सगळं बघून घेतो आणि तुला अपडेट देतो. तेव्हा ते म्हणते ठीक आहे तू तुझ्या कामाला लाग, मी माझ्या कामाला लागते. एक एक करून सगळेजण आपापल्या कामाला लागलेले असतात. तर दुसरीकडे इकडे मनुबाई खूप खुश असते. तेव्हा ती म्हणते फायनली आता आपल्यावरती आपले गुरु खूप खुश होणार आहेत, म्हणजे जेव्हा ते येतील ना असुर नरेश आपल्याला खूप शाबासी देतील आणि आपलं खूप कौतुक सुद्धा करतील ना. तेव्हा तो म्हणतो माझं जास्त कौतुक व्हायला पाहिजे, तुला काय वाटतं मी सगळं जास्त चांगलं केलं आहे म्हणून माझं जास्त कौतुक होईल. तेव्हा ती म्हणते अहो कोणचंही होऊ द्या. तेवढ्यात तिथे असुर नरेश म्हणजे महिपतीची एंट्री होते. ते बघता ती म्हणायला लागते बघा बघा असुर नरेश आम्ही किती
किती मस्त प्रॉब्लेम निर्माण केले ना. आता जगदंबा तुमच्या अजूनच जवळ येईल तेव्हा तो म्हणतो तुम्ही काय मूर्ख आहात का की डोक्यावरती पडलेले आहेत, तुम्हाला त्या भागाबाईला गावामध्ये आणायलाच कोणी सांगितलं. तेव्हा ते म्हणतात कसं आहे, ती भागाबाई येईल आणि त्याच्यामुळे आपलाच बेनिफिट होईल ना. तेव्हा तो म्हणतो सगळा मूर्खपणा आहे, त्या भागाबाईला आत्ताच्या आत्ता गावातून काढा, तिच्यामुळे सगळ्या गोष्टी बिनसत चाललेल्या आहेत. खरं म्हणजे आता पुन्हा जगदंबा माझ्या जवळ येता येता राहिली आहे, ती पुन्हा शिवाच्या जवळ गेली आणि हे सगळं मला बिलकुल पटत नाही. मी नॉर्मल पुरुष नाही आहे म्हणून मला या सगळ्या गोष्टी समजून येत नाही, पण जर नॉर्मल असतो तर गोष्ट वेगळी असती, हे आठवण ठेवा. काहीही झालं ना तरी माझं मेन फोकस आहे जगदंबाला स्वतःच्या प्रती वळून घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी मी वाटेल त्या थराला जाऊ शकतो, हे तुम्हालाही माहिती आहे ना. तेव्हा ते म्हणतात आम्ही तर तुमच्या चांगल्यासाठी सगळा प्लॅन केला होता, आम्हाला थोडी माहिती हे सगळं असं होईल. तेव्हा तो म्हणतात नेक्स्ट टाइम प्लॅन करण्यापेक्षा ना पहिले मला विचारत जा, हे सगळं स्वतःच्या डोक्याने करू नका आणि पहिले त्या भागाबाईला तुम्ही कुठे ठेवलं आहे ते मला सांगा. तेव्हा ते म्हणतात आम्ही तर तिला पहिलेच्या जागेवरतीच ठेवलं आहे आणि तिला सगळं काही पुरवतो. तेव्हा तो म्हणतो आता काही पण झालं ना तरी गावाचे प्रॉब्लेम तर सॉल्व्ह करायलाच पाहिजेत, कारण की मला पुन्हा आता जगदंबाच्या मनामध्ये स्वतःचं स्थान पक्क करायचं आहे आणि त्याच्यासाठी माझ्याजवळ एक प्लॅन सुद्धा आहे आणि त्या प्लॅननुसार आता मी वागणार आहे. तेव्हा ते म्हणतात तुम्ही जे म्हणा आम्ही ते करायला तयार आहोत, आम्ही आता याच्यामध्ये नाकच घालणार नाही. ते ज्या प्लॅनसाठी रेडी झालेले असतात. तर दुसरीकडे आपण पुढील भागात बघणार आहोत, इकडे जगदंबा गंगाईला म्हणत असते आई गावामध्ये रोगराई पसरली आहे आणि हे सगळं दूषित पाण्यामुळे होत आहे, आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. तेव्हा गंगाई म्हणतात काहीच गरज नाही आहे, गावकऱ्यांना जे काही हवन आणि जे काही पूजापाठ करायचे आहेत ना ते त्यांना करू दे, तू मला वचन दे तू या सगळ्यामध्ये बिलकुल पडणार नाही. तेव्हा ती म्हणते आई तू असं का बोलते ग. तेव्हा ती म्हणते आत्ताच्या आत्ता मला वचन दे. थोड्या वेळानंतर गावकरी सगळेजण जगदंबाच्या घराच्या बाहेर आलेले असतात. तेव्हा भागाबाई म्हणतात आता गावकरी एक एक करून जे काही सामान आहेत ना ते गोळा करायला लागले आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचा हातभार असावा ना, मग आता पूजा तर खूप मोठी होणार. हे सगळं ऐकल्यानंतर इकडे जगदंबाला थोडा राग आलेला असतो. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच या सगळ्यामधून काही मार्ग निघेल का, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.